नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे गुरु प्राईम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. आज आपण पाहणार आहोत सायन्स 1 चा ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मधला एक लॉ, छोटासा लॉ. कोणता लॉ आहे तो? लॉ आहे इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. म्हणजे काय तर जो फोर्स असतो, जी ग्रॅव्हिटी असते, ती इनवर्सली प्रोपोर्शनल असते नेहमी. कशाला? तर दोन ऑब्जेक्टच्या डिस्टन्सला. तर आपल्याला हे पाहायचं आहे. सर्वात प्रथम आपल्याला ना एक ऑब्जेक्ट कन्सिडर करायला लागेल बरं का. ऑब्जेक्ट कोणता कन्सिडर करायला लागेल या ठिकाणी पाहताय सगळेजण. एक ऑब्जेक्ट घेतलाय मी आणि तो ऑब्जेक्ट काय करतोय तर तो रिव्हॉल्व करतोय, तो फिरतोय बरं का. तो सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय एका दुसऱ्या ऑब्जेक्टच्या भोवती. समजा हा सन आहे, ही अर्थ आहे. आता आपल्याला या ठिकाणी असं समजेल की ज्या वेळेला एखादी वस्तू दुसऱ्या वस्तू भोवती रिव्हॉल्व करते, रिव्हॉल्युशन करते, फिरते, परिभ्रमण करते, त्यावेळेला ती वस्तू जी आहे फिरणारी, तिच्यावरती एक फोर्स एक्सपिरियन्स करते ती स्वतः. कोणता फोर्स एक्सपिरियन्स करते? सेंट्रिपेटल फोर्स. तो फोर्स कंटिन्युअस तिला सेंटरकडे खेचण्याचा प्रयत्न करत असतो. द फोर्स विच इज अट्रॅक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल that called as centripetal force. म्हणजे या आपल्या इनवर्स स्क्वेअर लॉचा जो पहिला फॉर्म्युला आहे तो कोणता फॉर्म्युला आहे बाळांनो? यस, सेंट्रिपेटल फोर्स. म्हणजे याचा आन्सर लिहिताना आपल्याला पहिल्यांदा सुरुवात झालेली आहे आणि आपण पहिला फॉर्म्युला यूज केला या ठिकाणी, सेंट्रिपेटल फोर्स विच इज इक्वल टू द mv स्क्वेअर अपॉन r, मास इंटू वेलॉसिटी स्क्वेअर अपॉन r. एवढा फोर्स एक्सपिरियन्स करते ती अर्थ, ती ऑब्जेक्ट. विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी ती वस्तू जी आहे, ही वस्तू ही एक ठराविक स्पीड मध्ये पळते बरं का. मग ह्याचा आपण स्पीड पण काढून घेऊ लागलीच. येस, फॉर्म्युला सुद्धा स्पीड आहे. मग मला सगळेजण सांगतील स्पीडचा फॉर्म्युला, स्पीड v इज टेकन ऍज अ स्पीड. मी या ठिकाणी व्हेलॉसिटीचं साइन दिले, ते स्पीड साठी आपण घेतोय. तर फॉर्म्युला सांगतील सगळे आपल्याला डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम हा आपला आहे स्पीडचा फॉर्म्युला. येस, आता मला सगळेजण सांगतील ही जी अर्थ आहे, ही अर्थ जी आहे ही फिरतीये, डिस्टन्स कव्हर करते. आणि हा डिस्टन्स काय दिसतोय बेटा? या फिरणाऱ्या सर्कलचा सर्कम्फरन्स. आणि ह्याचा फॉर्म्युला काय आहे बाळांनो? 2πr. म्हणजे ही वस्तू जो डिस्टन्स कव्हर करते तो कोणता आहे बेटा? सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. तोच डिस्टन्स आहे आणि तो किती असतो? 2πr एवढा. आता टाइम बघूया आपण. एक गोष्ट मगाशी सांगितली, ही जी वस्तू आहे ही रिव्हॉल्व करते, म्हणजे दुसऱ्या भोवती फिरते. आणि हिला लागणारं जे टाइम आहे, या वस्तूला लागणारं जे टाइम आहे, टाइम, त्या टाइमला म्हणतात पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, आणि विच इज डिनोटेड बाय कॅपिटल टी. तर या ठिकाणी आपला फॉर्म्युला व्हेलॉसिटीचा, स्पीडचा तयार झालाय. सांगा बघू. v इज इक्वल टू व्हॉट? v इज इक्वल टू 2πr अपॉन कॅपिटल टी. आता v ची व्हॅल्यू आपण आपल्या फॉर्म्युल्यामध्ये टाकून घ्या. फोर्सचा फॉर्म्युला सांगताल मला काय आपल्याकडे? f इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. टाकूया आपण. v ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली, सांगा बघू. m मास इनटू ब्रॅकेट, सांगा बघू v ची व्हॅल्यू 2πr अपॉन कॅपिटल टी. आणि v चा स्क्वेअर आहे, त्यामुळे या ठिकाणी काय होईल बेटा? स्क्वेअर होईल. आणि आपला ओरिजिनल जो डिनॉमिनेटर r आहे तो आपण या ठिकाणी घेतोय. सो मला काय झालं या ठिकाणी? फॉर्म्युला मिळाला. येस. आता विद्यार्थी मित्रांनो, मला हा कंस सोडवायचा आहे बरं का. मला हा कंस सोडवायचा, तर मी कंस सोडवून घेतो. पहिल्यांदा f इज इक्वल टू m इंटू, सांगा बघू, 2 चा स्क्वेअर 4 सर, पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर सर, r चा स्क्वेअर r स्क्वेअर, डिवायडेड बाय t चा स्क्वेअर t स्क्वेअर. यस, डिवायडेड बाय आपला मेन जो r आहे तो. यस विद्यार्थी मित्रांनो, मला ना फोर्स मिळालाय. थोडं मी याला अजून संक्षिप्त रूप देतोय. थोडं सॉल्व्ह करूया आपण याला. आणि या ठिकाणी मला सगळेजण सांगतील मला की याला आता आपण काय करूया, हा जो डिनॉमिनेटरला टी आहे, हा या ठिकाणी हितला जो टी स्क्वेअर आहे हा डिनॉमिनेटरला टाकल्यानंतर हा मल्टिप्लाय करतो. म्हणजे फोर्सचा फॉर्म्युला आपला काय होणार आहे बघा? f इज इक्वल टू व्हॉट सर? m इंटू 4π स्क्वेअर. येस, ऑब्विसली 4π स्क्वेअर r स्क्वेअर सर, r स्क्वेअर. आणि हा टी जो आहे हा डिनॉमिनेटर गेल्यानंतर काय होतो? मल्टिप्लाय टी स्क्वेअर इंटू r, जो r आपला ऑलरेडी होता.
मॉडिफाय केलाय फॉर्म्युला, खूप छान झालेला आहे फॉर्म्युला बरं का. आता हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युलामध्ये आपण हा आर जो आहे हा आर कॅन्सल करतोय बघा. इथला एक आर आणि हा आर कॅन्सल झाला. काय झालं राहिलं सांगा बघू, सांगा. हा 4 इकडे घेऊया बाहेर, नंबर आहे त्यामुळं. लेटर एम पाय स्क्वेअर आर अपॉन बेटा टी स्क्वेअर. यस, ऑब्विसली खूप सुंदर आहे या ठिकाणी, खूप सोपं आहे. सगळेजण लक्ष देऊन करायचंय, खूप सोपं आहे. पाहताय सगळेजण. आता मला सगळेजण सांगा, केपलरचा तिसरा लॉ काय आहे रे बा? तिसरा लॉ सर का हो? अरे या ठिकाणी तिसऱ्या लॉची एक व्हॅल्यू आहे, टी स्क्वेअरची व्हॅल्यू आपण पुट करायची. सांगताल पहिल्यांदा केपलरचा तिसरा लॉ. यस, स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन is equal to cube of mean distance from the planet and sun. Yes, सर सॉल्व करूया. मला हे प्रपोर्शन साइन नको आहे, मला काढायचं आहे. सो व्हॉट द व्हॅल्यू ऑफ टी स्क्वेअर? टी स्क्वेअर इज इक्वल टू केपलर कॉन्स्टंट इनटू आर क्यूब. मला मिळाली टी स्क्वेअरची व्हॅल्यू. मी टाकणार या दिलेल्या गिव्हन फॉर्म्युल्यामध्ये आणि मी सोडवणार खूप छानस हे आपलं गणित. यस, ठीक आहे. थोडीशी जागा करूया आपण. सगळेजण सांगतील मला आता पुढे काय होतंय बघा. पाहतायत सगळेजण पाहतायत. खूप सुंदर चाललंय. मला सांगा हा फॉर्म्युला गिव्हन आपला कोणता आहे? एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर आर अपॉन टी स्क्वेअर. येस, आता हा टी ची व्हॅल्यू आपण पटकन टाकू. सांगा पटकन पटकन, इथेच टाकून घेऊ. चला बोला. के इंटू आर क्यूब. येस, एक्झॅक्टली. सो फोर्स मी ना जरा थोडासा याला संक्षिप्त रूप दिला. हा आर यातला एक आर कॅन्सल होईल. मला सांगा हा आर एक गेला आणि इथला एक आर गेला. तो किती राहिले बघ? स्क्वेअर राहिला, आर स्क्वेअर राहिला. सांगा मग फायनली फॉर्म्युला काय? 4m पाय स्क्वेअर अपॉन के इंटू आर स्क्वेअर. एक्झॅक्टली. तुम्ही म्हणताल सर फॉर्म्युला वापरले आम्ही, या ठिकाणी सेंट्रिपेटल फोर्स वापरला, या ठिकाणी व्हेलॉसिटीचा वापरला, या ठिकाणी केपलरचा तिसरा लॉ वापरला. सर आपल्याला सर हे काढायचंय हो, आणि हे तुम्ही काय काढत बसलाय? थांबशील थोडा, ऐकशील, पाहशील, बघ तरी मजा कशी येते बघ. मला सांग कॉन्स्टंट गोष्ट काय असते रे? कॉन्स्टंट काय असतं? कॉन्स्टंट काय असतं? स्थिर, स्थिरांक, स्थिर गोष्टी. मला सांगशील का रे? 4 हा नंबर आहे. नंबर हा कॉन्स्टंट असतो, हा कधीच चेंज होत नाही कुठेही. 4 हा कॉन्स्टंट मिळाला. यम मास बद्दल खूप सुंदर कॉन्सेप्ट आहे. मास कधीही कुठेही कुठल्याही प्लॅनेटवरती गेलं तरीही प्लेस टू प्लेस चेंज होत नाही. म्हणजे मास सुद्धा काय बेटा? कॉन्स्टंट. पायची व्हॅल्यू 3.14 आणि 22/7 ती सुद्धा कॉन्स्टंट आहे. मज्जा आली बघा, पाय सुद्धा कॉन्स्टंट मिळाला. आणि फायनली केपलर कॉन्स्टंट के सुद्धा कॉन्स्टंट मिळाला. मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, एवढे सगळे कॉन्स्टंटने भरलेला फॉर्म्युला आहे. या कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू जर आपण या ठिकाणी घेतल्या तर हा राहिलेला फॉर्म्युला काय राहतो? रिमेनिंग फॉर्म्युला इज एफ इज इक्वल टू 1/r स्क्वेअर. म्हणजेच फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. स्क्वेअर्स लॉ, इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी प्रूव्ह. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता जो फॉर्म्युला बघतोय, नेक्स्ट वाला फॉर्म्युला बघतोय, आपण पाहतोय की ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, स्मॉल जी ची व्हॅल्यू आपण काय करायचे? डिराईव्ह करायचे, सोडवायचे, सॉल्व्ह करायचे. बरं का? म्हणजे त्याचा फॉर्म्युला आपल्याला काय करायचं? सॉल्व्ह करायचंय. सगळ्यात महत्वाचं बाळांनो, ऍक्सेलरेशन काय असतं? तुम्हाला सर्वांना माहिती आहे, गाडीची मूठ ऍक्सेलरेटर आहे, बरोबर आहे ना? ऍक्सेलरेटर, आपला ऍक्सेलरेटरचा अर्थ काय? ऍक्सेलरेटरचा उपयोग काय असतो मला सांगा बघू. समजा गाडीचं स्पीड खूप जास्त आहे, मला कमी करायचंय. काय करतो आपण? ऍक्सेलरेटर कमी करतो. काय करतो? ऍक्सेलरेटर कमी करतो. पण जर गाडीचं स्पीड कमी आहे, मला वाढवायचं, ऍक्सेलरेटर वाढवतो. म्हणजे काय होतंय बाळांनो, विद्यार्थी मित्रांनो? ऍक्सेलरेशन म्हणजे काय होय? चेंज करतोय. काय चेंज करतोय? व्हेलॉसिटी. गाड्यांची व्हेलॉसिटी बदलताय हो तुम्ही विथ रिस्पेक्ट टू टाइम. एक ठराविक वेळेमध्ये तुम्ही काय करताय? चेंज करताय व्हेलॉसिटी गाड्यांची. कॉन्सेप्ट पहिला ऍक्सेलरेशनचा समजला पाहिजे, नंतर ग्रॅव्हिटी वाला बघूया आपण. सर्वात महत्वाचं आहे त्वरण. त्वरण काय असतं? त्वरण ऍक्सेलरेशन काय असतं? चेंज इन व्हेलॉसिटी इन इंटरवल ऑफ टाइम.
आता मला सांगा, चेंज या वर्डचा शब्द, हा जो बदल आहे, हा बदल झाला, एखादा विद्यार्थ्यामध्ये बदल झाला, कसं समजतं आपल्याला सांगा बघू. तर पहिला तो असा होता आणि नंतर तो असा झाला, आणि या दोघातला डिफरन्स म्हणजे चेंज होय. म्हणजे डिफरन्स काढायचंय, वजाबाकी सबस्ट्रॅक्शन करायचंय, फायनल मायनस इनिशियल. मग फॉर्म्युला चेंज मध्ये काय होतं, तर फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम. ऍक्सेलरेशनचा या ठिकाणी मला असं समजतंय की फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम विथ रिस्पेक्ट टू टाइम. एक ठराविक टाइम मध्ये किती चेंज झाला यांचा, किती डिफरन्स आला यांचा, म्हणजे काय होय, ऍक्सेलरेशन होय विथ रिस्पेक्ट टू टाइम. यस. आता मी ह्याला थोडंसं ना ह्या सिंबॉलिक करणार आहे. ऍक्सेलरेशनचा या ठिकाणी सिंबॉल आहे ए, फायनल व्हेलॉसिटीला आपण व्ही लिहितो, स्मॉल व्ही, मायनस इनिशियल व्हेलॉसिटीला स्मॉल यू, अँड टाइमला टी. सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ जनरल ऍक्सेलरेशन, हॉरिझॉन्टल ऍक्सेलरेशन. गाडी जर हॉरिझॉन्टली पळते, सरफेस वरून पळते पृथ्वीच्या, तर या ठिकाणी ऍक्सेलरेशन काय असेल आपलं, ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. दॅट इज द ऍक्सेलरेशन. एकदम जबरदस्त, खतरनाक. आपल्याला हे ऍक्सेलरेशन नाही शिकायचंय, पण ह्याच्याशिवाय दुसरं समजणार नाही. येस. सो कोणतं शिकायचं आहे, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. काय आहे या ठिकाणी त्याचा फॉर्म्युला, फॉर्म्युला तर दिलाय तुम्हाला. काय दिलाय बाळांनो सांगा बघू. तो फॉर्म्युला आहे जीएम अपॉन आर स्क्वेअर. जीएम अपॉन आर स्क्वेअर. सगळ्यात पहिल्यांदा ना डेफिनेशन बघितली पाहिजे बरं का त्याची. काय आहे डेफिनेशन ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे द ऍक्सेलरेशन प्रोड्युस्ड with the help of or by gravitational force, that acceleration called as acceleration due to gravity. गुरुत्वीय त्वरण म्हणजे काय रे, असं त्वरण जे त्वरण फक्त आणि फक्त गुरुत्वाकर्षणामुळे होतं. कसं काय हो, बघा ना, ही पृथ्वीची टकला आहे आणि हा जो चेंडू आहे हा काय होतोय, खाली येतोय. मला सगळेजण सांगतील खाली येतोय, खाली येतोय, खाली पडतोय. म्हणजे याच्यावरती कुठला फोर्स अप्लाय झालेला आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बरोबर आहे का. आणि या फोर्समुळं या ठिकाणी जी व्हेलॉसिटी होती ती 10 झाली, 20 झाली, पुन्हा 0 झाली. म्हणजे व्हेलॉसिटी काय झाली बाळांनो, इथं चेंज. व्हेलॉसिटी चेंज झाली. आणि कुणामुळे चेंज झाली, ओनली बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कारण तुम्हाला माहित आहे फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. मास कॉन्स्टंट आहे, फोर्स लावल्याशिवाय ऍक्सेलरेशन घडत नाही. आणि जो फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो आणि ज्याच्यामुळे तो ऍक्सेलरेशन घडतं, त्या ऍक्सेलरेशनला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणतात. म्हणजे तो ए चा जी होतो. येस, दॅट इज द फॉर्म्युला. आणि याचा फॉर्म्युला आपण आता शोधणार आहोत, मदत घेणार आहोत आपण. आता सर्वजण लक्ष देत आहेत. आता सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा, ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आता सांगितला तो कोणता, न्यूटन सेकंड लॉ. काय न्यूटन सेकंड लॉ आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा लिहून घ्यायचं आपल्याला, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. आता हा जो फॉर्म्युला आहे न्यूटनचा सेकंड लॉ आहे, पण आपल्याला हा जो ऍक्सेलरेशन आहे हा ड्यू टू ग्रॅव्हिटी घ्यायचे. त्यामुळे एफ इज इक्वल टू काय घेतला बेटा, एम जी घेतलाय. एक्झॅक्टली. हा पहिला फोर्सचा फॉर्म्युला यूज करतोय आपण. व्हॉट इज दिस सांगा मला, न्यूटन सेकंड लॉ. बरोबर आहे. आणि दुसरा जो फॉर्म्युला घेतोय आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा. येस, आपल्याकडे दोन फॉर्म्युले फोर्सचे. सो आपण दुसरा फॉर्म्युला घेतोय. कोणता घेतोय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. काय सांगितलेलं आहे आपल्याला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स which is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of distance between them. फॉर्म्युला लिहूया. पहा, G इंटू एम अपॉन आर स्क्वेअर. ओ हो, काय सुंदर फॉर्म्युला रे. न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. काय चमत्कार आहे बाबाकडे, काय काय समजलं नाही यार. न्यूटन कसले शोध लावलेत. न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आणि न्यूटन बाबांचा सेकंड लॉ. न्यूटन बाबांचे दोन फोर्सेस या ठिकाणी मर्ज करणार आहोत. आपल्याकडे व्हॅल्यू आहे, माझ्याकडे आहे. या इकडे सगळेजण पाहतात. आता सगळेजण पाहतात. बघा मला सांगा, या फॉर्म्युल्यामध्ये माझ्याकडे एफ ची व्हॅल्यू मला मिळाली. काय मिळाली रे, जी एम इंटू आर स्क्वेअर.
तर या ठिकाणी एम हा अर्थचा आहे, हा ऑब्जेक्टचा आहे, हा आरचा रेडियस आहे. येस ऑब्विसली. आणि हा युनिव्हर्सल कॉन्स्टंट जी. येस सर. टाका आता एफ ची व्हॅल्यू मिळेल. टाका. सिंपल आहे यार सर, सांगतो ना. एम जी ही राईट साइडला ऑलवेज होतीच. आता फक्त या ठिकाणी ही व्हॅल्यू पुट करतोय. काय आली सांगा? जी इंटू एम अपॉन आर स्क्वेअर. सुंदर आहे, सुंदर आहे. सोपं आहे रे बाळांनो, सोपं आहे, सोपं आहे. आपल्याला हे सांगायला लागेल नाही का आपण कुठून घेतलं हे? न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. विद्यार्थी मित्रांनो, खूप हुशार आहात तुम्ही. पाहताय व्हिडिओ, हा हुशार आहात. हुशार बनवायचं आपल्याला. एक्सप्रेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पाहतोय आपण, फॉर्म्युला लिहिलेले आहेत. आता मला सांगा आपल्याला काय पाहिजे? फक्त जी पाहिजे. मग जी काय करतो मी? या जागेवरती ठेवतो. एम येतो मल्टिप्लाय. इकडे आल्यानंतर काय होईल? डिवाइड. मग काय झाला फॉर्म्युला? जी इंटू एम अपॉन आर स्क्वेअर इंटू हा एम इकडे, सॉरी बरोबर, न्यूमरेटरला इकडे आला तो डिनॉमिनेटरला. येस, थोडस मोठं काढतो. आता फॉर्म्युला काय होईल? थोडस जरा संक्षिप्त घेऊ आपण. या इकडे जरा उलटा करूया. जी इज इक्वल टू काय आलं आपल्याकडे? जी एम अपॉन आर स्क्वेअर इंटू एम. एक्झॅक्टली. या ठिकाणी एम ला एम कॅन्सल. काय राहिलं बाळा? बाळा काय राहिलं? अरे बघशील का नाही? अरे राहिलं काय? जी एम अपॉन आर स्क्वेअर ओनली. मिळाला का ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला? खूप सोप्या पद्धतीमध्ये. लक्ष द्या. जी या जो आहे हा काय बेटा? वेअर जी इज युनिव्हर्सल कॉन्स्टंट, ज्याची व्हॅल्यू 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर किलोग्राम स्क्वेअर. आणि जो यम आहे मास ऑफ अर्थ अँड रेडियस ऑफ द अर्थ. या ठिकाणी तुम्हाला जी चा जो फॉर्म्युला आहे तो मिळालेला आहे. समजला असेल सर्वांना?